बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। इस्रायल आणि इराण दरम्यान सध्या युद्धाचा भडका उडालाय। इस्रायलकडून इराणच्या 4 अणुप्रकल्पांवर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आलाय। इराणचा अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलने केलेला आहे। इस्रायलकडून इराणच्या सैन्य ठिकाणांवर सुद्धा हल्ला करण्यात आलाय, तर इराणने सुद्धा इस्रायलवर 100 क्षेपणास्त्र डागली आहेत। ही 3 विविध दृश्य या सगळ्या दरम्यानची आपण बघतोय। आधी इस्रायलने हल्ला केला आणि त्यानंतर इराण करून त्याला उत्तर दिलं गेलं। इराणने सुद्धा हल्ला केला आणि पुन्हा परत इस्रायलने हल्ला केलेला आहे। मोठं नुकसान इराणमध्ये केलेलं आहे। तर या इस्रायल आणि इराण युद्धाचे परिणाम काय असू शकतात ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेऊयात। जगभरात संपूर्णपणे धार्मिक परिणाम होऊ शकतात, कारण जातीय तणावांमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। इस्लामी देशांमध्ये अंतर्गत अस्थिरता आणि धार्मिक संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया, चीन सारख्या शक्तिशाली देशांचा हस्तक्षेप यामध्ये होण्याची शक्यता आहे। शक्तिशाली देश आमने-सामने आले तर मग तिसऱ्या महायुद्धाची भीती आहे। कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार। जागतिक बाजारामध्ये इंधन दरवाढ होऊ शकते। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल। युद्धामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या स्थलांतरित होऊ शकते। मध्य पूर्वेकडील लाखो भारतीय कामगारांवर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो। जागतिक महागाई आणि आर्थिक अस्थिरतेचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला सुद्धा बसण्याची शक्यता आहे। हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपण बघितले। इस्रायल आणि इराण दरम्यान जो काही संघर्षाचा सध्या काळ निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे काय नेमके परिणाम होऊ शकतात, भारताला त्याचा नेमका काय धोका असू शकतो, या सगळ्याबाबतचे तपशील आपण बघितले। सैन्य ठिकाणांवर सुद्धा इराणचा हल्ला केलेला आहे इस्रायलने आणि इराणने सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले। 100 क्षेपणास्त्र डागलेली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। इराणचा अणु रिसर्च सेंटर उद्ध्वस्त केलेला आहे असा दावा सुद्धा इस्रायलकडून या सगळ्या दरम्यान करण्यात आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय। क्षेपणास्त्र डागली गेलेली आहेत त्याचे दृश्य। आपण ही दृश्य पाहतोय। इराण आणि इस्रायल याच्यामध्ये जो संघर्षाचा